निसर्गाने या पृथ्वीवर अनेक सुंदर जीव निर्माण केले आहेत, पण मी आज तुम्हाला अशा एका पक्षाबद्दल सांगणार आहे ज्याचं सौंदर्य पाहून तुम्ही थक्क व्हाल आणि त्याची जन्माची कथा ऐकून चकित सुद्धा व्हाल। तर मी बोलत आहे जगातील सर्वात सुंदर आणि दीर्घायुषी पोपटाबद्दल, जो माणसांइतका किंवा त्यापेक्षा जास्त काळ जगतो। चला तर मग जाणून घेऊया या पक्षाचे काही थक्क करणारे फॅक्ट्स। नमस्कार, मी काजल, राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। स्क्रीनवर दिसणाऱ्या या पक्षाचं अधिकृत नाव पिंक कॉकटू असं आहे। पूर्वी याला मेजर मेशेल्स कॉकटू या नावाने ओळखलं जात होतं। हे पक्षी प्रामुख्याने ऑस्ट्रेलियाच्या अंतर्गत शुष्क आणि निमशुष्क जंगलामध्ये आढळतात। ऑस्ट्रेलियातील स्थानिक लोक याला वेगवेगळ्या नावांनी हाक मारतात। या पक्ष्यांची एक खासियत म्हणजे हे इतर कॉकटू पक्ष्यांप्रमाणे जवळजवळ घरटी बांधत नाहीत, तर यांना स्वतःचं विस्तीर्ण क्षेत्र लागतं। आता बोलूया याच्या सौंदर्याबद्दल। याचा संपूर्ण रंग मऊ आणि नाजूक सैलमन गुलाबी असतो, तर पंख पांढऱ्या रंगाचे असतात। पण याचं खरं सौंदर्य लपले याच्या डोक्यावर असलेल्या कलगी म्हणजेच तुऱ्यामध्ये। जेव्हा हा पक्षी हवेत उडतो किंवा आपल्या जोडीदाराला आकर्षित करतो, तेव्हा हा तुरा पूर्णपणे उघडतो। यामध्ये गडद लाल आणि पिवळ्या रंगाचे पट्टे अतिशय सुंदर दिसतात। नर आणि मादी कॉकटू दिसायला सारखेच असतात, पण वयानुसार मादी कॉकटूच्या डोळ्यांचा रंग लाल होतो। तर सामान्यतः वन्य पक्ष्यांचं आयुष्य फार नसतं। कैद किंवा प्राणी संग्रहालयातही हे पक्षी 40 ते 60 वर्ष जगू शकतात। पण या प्रजातीमधील कुकी नावाच्या एका पोपटाने इतिहास रचला। त्याचा जन्म 1933 मध्ये ऑस्ट्रेलियात झाला होता आणि त्याला अमेरिकेच्या शिकागो येथील ब्रुकफील्ड प्राणी संग्रहालयात ठेवण्यात आलं होतं। कुकीने वयाची तब्बल 83 वर्षे पूर्ण केली आणि 2016 मध्ये त्याचा मृत्यू झाला। तो जगातील सर्वात जास्त काळ जगणारा तोता ठरला, ज्यामुळे त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंदवले गेले। आज दुर्दैवाने जंगलाची कत्तल होत असल्यामुळे या सुंदर गुलाबी कॉकटूची संख्या हळूहळू कमी होत चालली आहे आणि त्यांच्या संवर्धनाची ही गरज सध्या निर्माण झाली आहे। निसर्गाचा हा सुंदर आणि अनोखा आविष्कार तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।